मी तळमळीला तळतळीने ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय. उभं पीक तुम्ही आम्ही चारा लागला, तुम्ही आमचं, तुम्ही उभ्या पिकात आमचा नांगर घालायला लागला. तळपायाची आग जशी शेतकरी मराठ्यांची आग जाईल ना तळपायाची मस्तकात, तशी मैत तळपायाची आग मस्तकाला चालली की आमचा हक्काचा असून तुम्ही कस का देत नाहीत. मी कस काय जातीवादी? मग तो पीक चारणारा जातीवादी. नोंदी रद्द करा म्हणताय तुम्ही. किती वाईट विचार येत रे तुमचे. म्हणून मी तळपायाच्या आग मस्तकाला ते मराठ्याच्या नेत्याला मराठा समाजाला सांगतो. मी का पिसळ कुत्रा चावलेला नाही मला कुंकडा बोलायला. मी नाही सहन करू शकत मराठ्यावरचा अन्याय. आणि जर मी जातीवाद करत असलो असं जर मराठ्यांना वाटत असलं तर मला मराठ्यांनी येऊन भेटा. मी आज जाहीर प्रेसमधून सांगतो, मी काम सोडून देतो. तुम्हाला जसं आरक्षण घ्यायचं तसं घ्या. सगळे मराठ्यांचे अभ्यासक नेते माझ्याकडे या, मराठा समाज माझ्याकडे या आणि मला जाहीरपणाने सांगा तू जातीवाद करतो. ते जातीवाद करायला लागल्यावर मी उत्तर देतोय. म्हणून ते मला जातीवादी ठरवायला लागले. आणि एवढा मोठा कळप एकत्र आलाय. कळत नाही का मराठ्याला हे मी कोणासाठी झुंजतोय? तरी तुम्हाला राजकारण सुचतंय का? भाजपच्या मराठ्याला, राष्ट्रवादीच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला, शिवसेनेच्या मराठ्याला तरी तुम्हाला निवडून यायचंच येड आहे का? तुमचं उभं पीक जाळायला लागले किंवा तुमच्या एखाद्या शेतावर, तुमच्या प्लॉटवर त्यांनी अतिक्रमण केलंय. किती तळपायाचे आगमस्तक होणार? तुम्ही केस करणार, पोलीस स्टेशनला जाणार, कोर्टात जाणार. जाणार का नाही जाणार मराठी आणि मराठीचे नेते? तुमची जमीन हडपिल्यावर. तसं माझं हक्काचं आरक्षण आहे, माझं हक्काचं गॅजेट आहे मराठ्याचं. 200 वर्षापूर्वी मराठा आरक्षण आहे. आणि ते म्हणतात ते नोंदी होऊ नका, रद्द करा. म्हणजे उद्या माझे मराठीचे लेकर अधिकारी होणार आहेत, नोकरदार होणार आहेत, शिक्षक होणार आहेत, पोलिस होणार आहेत, उच्च शिक्षण घेणार आहेत, PhD करणार आहेत, UPSC MPSC करणार आहेत माझे मराठीचे लेकर, MBBS करणार आहेत, इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर. ते आरक्षण हे रद्द करा म्हणते. ओरिजिनल निघालेलं. कस का सहन करता मराठीचे लोक तुम्ही? आणि मग ते म्हणतात चारलं पीक तो काय करतो मग? हनीन तुला पीक चारलं म्हणून. मग का चारून द्यायचं का आता?